आंदोलक विद्यार्थ्यांसोबत 2 दिवस मुंबईमध्ये सकारात्मक चर्चा झाली। याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं। तसंच पुढील 2 दिवसात यावर तोडगा निघेल असंही अशोक उईके यांनी सांगितलं। आपल्यासोबत आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके सर आहेत। सर, विद्यार्थ्यांचं वसतिगृहासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा आज 8वा दिवस आहे आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की आता नागपूर हे आंदोलनाचं केंद्र असेल। राज्याच्या सर्व ठिकाणचे विद्यार्थी येऊन नागपूरमध्ये आंदोलनावर बसणार आहे। नेमकं 2 दिवसात चर्चा झाली, चर्चेतनं का तोडगा निघाला नाही? आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणि तालुका स्तरावर शासकीय वसतिगृह असतात। त्या वसतिगृहामध्ये प्रवेशाची नियमावली बनवलेली आहे। त्या नियमावलीच्या अधीन राहून नागपूर येथे व पुणे येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। त्या सर्व विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ दिनांक 18 तारखेला 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्टला 2 दिवस त्यांच्याशी चर्चा केली। सकारात्मक चर्चा झाली आणि आज ते सर्व शिष्टमंडळाचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचले। 2 दिवसामध्ये या चर्चेच्या बाबत त्या विद्यार्थ्यांना सांगून 2 दिवसामध्ये 100% तोडगा निघेल आणि तोडगा निघतेवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून 100% प्रश्न वयोमर्यादाची जी अट होती ती शिथिल केली, म्हणजे 26वरनं 30 केली, तरी विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला तयार नाही। आखरी आमचे विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृहामध्ये शिकणारा विद्यार्थी असल्यामुळे, आमचा विद्यार्थी असल्यामुळे, आदिवासी विकास विभागावर त्यांचा हक्क आणि अधिकार असल्यामुळे त्यांची रास्त मागणी आहे। चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल। पण नेमकं बैठकीमध्ये काय झालं? बैठक फिसकटण्याचं कारण काय? विद्यार्थ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही। आमचे विद्यार्थी आडमुठे धोरण घेऊ शकत नाही, कारण मी पालक आहे ना। आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मी पालक असल्यामुळे, कारण मुलं आमची आहे, मुली आमची आहे, त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली आणि निश्चित तोडगा निघेल। काल आदिवासी विद्यार्थ्याचा अमरावतीमध्ये मृत्यू झाला। आपण त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या निधीतनं नामांकित शाळांमध्ये टाकतो आणि त्यांचा खर्च करतो, मात्र ते औषध उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे। अतिशय गंभीर आहे। अमरावती येथे नामांकित शाळा आहे, त्या नामांकित शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेडेशन देत होतो आणि त्या ग्रेडेशनच्या आधारे 70,000, 52,000 आणि 41,000 विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे देतो आणि त्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती, दर्जेदार शिक्षण हे मिळावं हा उद्देश आणि हेतू आहे। परंतु महर्षी पब्लिक स्कूलनं जे अनियमितता केलेली आहे, मुलगा आमचं मरण पावला, त्या अनुषंगाने काल ATCला सूचना दिल्या। ATC त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांना शोकास दिलेले आहे आणि निश्चितच त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।